नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। शेंगदाणे आणि गूळ याचा वापर करून आपण उपवासाचे लाडू बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 1 पाव शेंगदाणे। शेंगदाणे आधी कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे, खरपूस भाजायचे मंद आचेवर, म्हणजे असं चांगलं साल निघतं। मिक्सरचं 2 नंबरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये संपूर्ण शेंगदाणे टाकून एक फेरमध्ये असं फिरून घ्यायचं। जाडसर आधी भरडून घ्यायचं, नंतर त्याच्यात जो गूळ घेतलेला आहे 1 पाव, तो गूळ टाकून परत अजून 1 ते 2 वेळेस फेर करून असं एकसारखं फिरवून घ्यायचं। म्हणजे हे शेंगदाणा आणि गूळ एकसारखा मिक्स होतो आणि त्याचा हाताने असं चुरून छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि थोडासा दाब देऊन गोल फिरवायचा, म्हणजे अजिबात लाडू तुटणार नाही। तुपाचा वापर न करता लाडू तयार होतात। असे 1 पाव गूळ शेंगदाण्यामध्ये माझे 15-20 लाडू तयार झालेले आहेत, मीडियम आकाराचे। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी हे लाडू चांगले असतात, महिनाभर टिकतात।